आपल्या डिपार्टमेंटमधील सर्वात सिनियर ऑफिसर आहेत आणि पोलीस खात्यातील सर्वात मोठ्या पदावर ज्ञानाचा अनुभवाचा सागरच आहेत सर. डॉक्टर सफेद कोट का घालतात? कारण त्यांच्यासाठी रोगी महत्वाचा आहे, सेवा महत्वाची आहे. त्याच प्रकारे पोलिसांच्या वर्दीची देखील मर्यादा असते. कोणी सांगू शकतं का की ही वेपन ट्रेनिंग इतकी महत्वाची का आहे? सर, वेपनमुळे अधिक सुरक्षित असल्याचं वाटतं. जर एखाद्या अशक्त व्यक्तीच्या हातात आलं ना तर तो देखील वाघ बनतो. एक किरण रोशनीची. दृष्टी, कोणाला बघतीयस? कोणाला नाही. गुड इव्हनिंग कॅडेट्स. गुड इव्हनिंग सर. जेवण केलं सगळ्यांनी? Yes, sir. हे पहा, मी हे समजू शकतो की घरी आईच्या हातचं जेवण खाल्ल्यानंतर कुणालाच इथलं जेवण आवडणार नाही. पण आपल्या ह्युमन बॉडीमध्ये खूप चांगली क्वालिटी असते. ती कोणत्याही सिच्युएशन मध्ये स्वतःला अगदी त्वरितच खूपच चांगल्या प्रकारे अडॉप्ट करून घेते, ऍडजस्ट होऊन जाते. तर मला असं वाटतंय की तुमची जीभ फक्त या पदार्थांना अडॉप्टच नाही करणार, तर काही दिवसांमध्ये तुम्हाला इथलं जेवण देखील चविष्ट वाटू लागेल. सर, मला तर जेवण खूप आवडलं. गुड, व्हेरी गुड. मेहनत केल्यानंतर सर्व गोष्टी आपोआपच चांगल्या वाटू लागतात. म्हणूनच तर मेहनत करणारी व्यक्ती नेहमी शांत आणि गाढ झोपते आणि आराम करणारी व्यक्ती तिला तर झोपण्यासाठी देखील गोळ्या खाव्या लागतात. सो जाते हैं फुटपाथ पर अखबार बिछा के, सो जाते हैं फुटपाथ पर अखबार बिछा के, मजदूर कभी नींद की गोलियां नहीं खाया करते. वा सर, तुम्ही शेरोशायरी पण करता का? सर, पोलीस आणि शायरी कॉम्बिनेशन. का? पोलीसवाले मनुष्य नसतात का? त्यांना काही भावना नसतात का? मन नसतं? हा, ही गोष्ट वेगळी आहे की कर्तव्य आणि जबाबदारी यांच्यामध्ये या सर्व बाबी जरा दबल्या जातात. कमिंग बॅक टू द पॉइंट, तुम्हा लोकांच्या फिजिकल ट्रेनिंगमध्ये उद्या अजून काही गोष्टी ऍड केल्या जातील, जसं की पुशअप्स, पुलअप्स, वॉल क्लाइम्बिंग वगैरे वगैरे. तर काय तुम्ही सर्वजण त्यासाठी तयार आहात का? Yes, sir. गुड. अशाच प्रकारे तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण दिवस आज इथे समाप्त होतोय. आपण आपल्या प्रत्येक दिवसाचा शेवट हा राष्ट्रगीताने करतो. सावधान.
Come on, work up! जवान! Good, good, good. Cadets, you can improve. दृष्टी, you can do it. येस सर. तुम्ही जे 4 मिनिटात करता ते आता तुम्ही 3 मिनिटात करू शकता. Very good, very good. मुलं तर चांगली करतायत. ते हॅव इम्प्रूव्ड. सर ही सगळी तुमच्या लेक्चरची कमाल आहे. त्यामुळेच ते मोटिवेट झाले. लेक्चर तर आपण प्रत्येक स्क्वॉडला देतो मोहसेन.
पण त्या तर कृती करावी न करावी हे सर्व मुलांवर अवलंबून आहे. गुरुचं काम आहे फक्त रस्ता दाखवणं, त्यावर चालणं शिष्याचं काम असतं. मोहसिन, त्या मुलीला बघितलंस तू? ती जरा वेगळीच वाटते ना? हो सर, स्क्वॉडमध्ये सर्वात वेगळी वाटते ती. इंटरव्ह्यू मध्ये देखील तिचं वेगळेपण दिसून आलं होतं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की त्या मुलीमध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे, जोश आहे, चिकाटी आहे. आय ॲग्री सर. सर, हे जेव्हा इथे आले होते तेव्हा यातील कित्येक जण मेडिसिनल बॉल सुद्धा उचलू शकत नव्हते, आणि आज असे खेळतायत जसं की एखादा टेनिस बॉल आहे. अभ्यास मोहसिन, अभ्यास करता करता अभ्यास माणूस होतो सुजाण. येते त्यामध्ये हिम्मत, येते समजदारीची जाण. माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की मेहनती मुलगा तुलनेने हुशार असलेल्या मुलाला मोठ्या शर्यतीत देखील नेहमीच हरवत असतो. पुरुषार्थात सर्व काही आहे, त्यापेक्षा मोठं काहीच नाही. आय थिंक युअर स्क्वॉड इज रेडी. प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी ती तयार आहे, आणि यासाठी तुझा सिंहाचा वाटा आहे बरं का. सर, हा तर तुमच्याच मार्गदर्शनाचा परिणाम आहे. थँक्यू व्हेरी मच सर. ओके, टेक केअर, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. Come on, guys! Come here! परेड, थांब! आज तुम्हा सर्वांमुळे माझी मान गर्वाने उंचावली आहे. सर वॉज व्हेरी हॅपी टू वॉचिंग यू. जसं की तुम्हाला माहीतच आहे की आज तुमचं गेस्ट लेक्चर नाहीये, तर तुमचे रिलेटिव्ह, मित्र वगैरे जे पण तुम्हाला भेटण्यासाठी आलेत ते तुमची वाट बघतायत. तुम्ही जा, त्यांना भेटा. तुम्हा सर्वांना काही वेळेसाठी सुट्टी. थँक्यू सर. ही दृष्टी कुठे गेली? अजून देखील आली नाही. दृष्टी, तू तर मला एकदम घाबरवलंसच. तुला घाबरवण्याची काय गरज आहे? तू पहिल्यापासूनच मित्र आहेस. असं का? अजून अंगावर वर्दी नाही आली आणि तुझी ही परिस्थिती आहे. जेव्हा वर्दी मिळेल तेव्हा काय करशील माझं? डॉक्टर साहेब, त्या वर्दीत पिस्तूल देखील असतं, ती सुद्धा लोडेड. गोळी मारेन, समजलं? ती तर तू अगोदरच मारलीयस. कधीच मेलोय मी तुझ्या प्रेमामध्ये. असं काय बघतोयस? जसं काही पहिल्यांदाच बघितलंस? 4 महिन्यानंतर बघतोय तुला, आणि तुला काय माहित मी हे 4 महिने तुझ्याशिवाय कसे काढलेत. तुझे 4 महिने कसे गेले हे मला चांगलंच माहितीये, पण माझे 4 महिने कसे गेले हे तुला नाही माहित. तुला माहितीये ट्रेनिंग किती टफ होती. आधी सुरुवातीला तर मला असं वाटायचं की ट्रेनिंग सोडून पळून जावं. मग यायचं ना पळून, का नाही पळालीस? हां, तुला तर हेच हवं ना की ट्रेनिंग अर्धवट सोडून यावं, म्हणजे माझी घरी इन्सल्ट होईल. तुला लाज नाही वाटत असा बोलतोस तो? बरं, हे सगळं सोड. आधी हे सांग की आई बाबा कसे आहेत? चांगले आहेत. अगं दृष्टी, आईने तुझ्यासाठी पिठाचे लाडू, बेसनचे लाडू आणि मेथीचे पराठे दिलेत. काय सांगतोस? काय दाखव.
अरे हे पिठाचे लाडू तर खूप पौष्टिक असतात. हे खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात. आणि हे सांग की तुझं क्लिनिक कसं चालू आहे? कोणी लेडी डॉक्टर पटवलीस की नाही? जर आवडली असती तर इतक्या लांब तुला भेटायला थोडी चालू असतो. हां, तू तर असा बोलतोयस की 7 समुद्र पार करून आलायस माझ्यासाठी. अगं दृष्टी, तुला तर माहितीच आहे मी जास्त ट्रॅव्हल नाही करत. तर हे माझ्यासाठी 7 समुद्र पार करण्यासारखंच आहे. दृष्टी, घरी तुला सगळे मिस करतायत. हो, मला पण घरच्यांची खूप आठवण येते. इथे वेळ कसा निघून जातो कळतच नाही. खरं सांगायचं तर रात्रीच्या आणि दिवसांच्या तासात तास कमी आणि मिनिटात जास्त वाटतात. आय नो, तुलाही उशीर होत आहे ना? दृष्टी, ज्या प्रकारे तू इथे राहून मेहनत आणि चिकाटी दाखवतेस ना, मला तुझ्यावर खूप गर्व आहे. थँक्यू सो मच अँड थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू बोलशील ना तर जाऊन नाही देणार. हां, तुला माहिती आहे माझे सर किती स्ट्रिक्ट आहेत ते. जर मी नाही गेले ना तर तुला देखील ट्रेनिंगमध्ये भरती करून घेतील. अच्छा. चल मी आता येते. बाय. प्रियांशू, मी एक गोष्ट तर विसरलेच. काय? आंटी, 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 तुम्ही ठीक तर आहात ना आंटी? आंटी. ओ गॉड, ओ गॉड. सलमा, 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 सलमा काय झालं तुला? आंटी, सलमा. तुम्ही ठीक तर आहात ना? सलमा काय झालं तुला? सलमा डोळे उघड. सलमा काय झालं तुला? सलमा, सलमा काय झालं तुला? सलमा. सर, यांना बीपी किंवा शुगरचा प्रॉब्लेम तर नाही ना? नाही नाही, शुगरचा नाही पण बीपीचा त्रास आहे तिला. लो बीपीचा त्रास आहे तिला. बहुतेक मग तोच प्रॉब्लेम आहे. सलमा, 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 आंटी, सलमा डोळे उघड ना सलमा. आंटी. सलमा. तसं मी तुम्हाला ओळखते. मला? हो, मी तुम्हाला आंटी सोबत बघितलं होतं. तुम्ही जेव्हा शॉपिंग करून येत होतात, आठवलं का तुम्हाला? न जाणो किती दिवसानंतर मी माझ्या सुनेला आज हसताना असा बघितलंय ग. मी जास्त बाहेर नाही जात. पण का? ओह, आय एम सॉरी. मी तुम्हाला जरा जास्तच पर्सनल प्रश्न विचारले.